नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 17 मे पासून अधिक महिन्याची म्हणजेच अधिक मास धोंड्याचा महिना ज्याला आपण म्हणतो, तर त्या अधिक मासाची सुरुवात झालेली आहे आणि या अधिक मासाची समाप्ती ही 16 जूनला होणार आहे. तर या संपूर्ण महिन्यामध्ये आपण भगवान श्री हरी विष्णूची सेवा उपासना करत असतो. हा महिना संपूर्णपणे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जात असतो. तसेच या महिन्यामध्ये काही सेवा उपासना देखील केल्या जात असतात. या महिन्यामध्ये बघा अनेक कामं जी आहेत तर ती वर्ज्य केली जात असतात, म्हणजे शुभकार्य जे आहे तर ती करणं वर्ज्य केलं जात असतं. हा महिना उपासना, सेवा, नामस्मरण यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यामध्ये आपण ज्या पण सेवा करू तर त्याचं आपल्याला 33 पटींनी फळ प्राप्त होणार असतं आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये एकदा का होईना आपल्याला आपल्या कुलदेवीचा असा कुळाचार करायचा आहे. आपल्या कुलदेवीची अशी ओटी भरायची आहे. यामुळे आपल्या घरात अखंड सुख, शांती, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य नांदेल. आपल्या घरातील सर्व अडचणी, दारिद्र्य हे दूर होऊन आपल्या घराची अखंड भरभराट होत असते. तर आपल्या कुलदेवीचा कुळाचार कसा करायचा, ओटी कशी भरायची, ओटीमध्ये कोणतं साहित्य आपल्याला ठेवायचं आहे, याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा जो महिना आहे तर तो उपासनेसाठी, सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र मानला जात असतो. या महिन्यामध्ये दानधर्म, त्यासोबतच बघा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं किंवा देवदर्शन करणं हे अतिशय शुभ मानलं जात असतं. त्याचं अखंड फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आणि हा जो महिना आहे तर तो धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. या महिन्यामध्ये लेक आणि जावयाला धोंडेदान हे जे आहे तर ते सुद्धा केलं जात असतं. तर बघा आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीची मूर्ती ठेवत असतो किंवा टाक ठेवत असतो, पण आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्या कुलदेवीची खास किंवा विशेष असे सेवा करणं शक्य होत नाही. आपण फक्त देवपूजेबरोबर आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो. तर आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार जो आहे तर तो वर्षातून एकदा का होईना आवर्जून करायचा असतो. हा जर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद कायम असेल तर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याच अडचणी येत नाहीत. तर या अधिक महिन्यामधील मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आपल्या कुलदेवीची अशी विशेष सेवा जी आहे तर ती करू शकता. तर मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती देखील आपल्याला कुंकुमार्चन हे आवर्जून करायचं आहे. त्यासोबतच बघा आता वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी, म्हणजेच कुलदेवीचं जिथे पण ठाण आहे तर त्या ठिकाणी जाऊन वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते. कुलदेवी अशी देवता आहे की जी आपल्या संपूर्ण कुळाचं रक्षण करत असते आणि म्हणूनच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ही जी काही सेवा आहे तर ते करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे. देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे. त्यासोबतच आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला बघा कुलदेवीच्या ठाणी जाऊन जर ओटी भरणं शक्य असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण आवर्जून साडी चोळीनं, खणा नारळानं आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. किंवा जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जो पण कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही जी ओटी आहे तर ती भरू शकता. तर ओटी भरत असताना बघा आपल्याला तांदूळ, खोबरे, खारीक, सुपारी, त्यासोबतच मणी, मंगळसूत्र, खण आणि रेशमी किंवा सुती अशी साडी जी आहे तर ती निवडायची आहे आणि यानंच आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. किंवा जर तुम्हाला साडी चोळीनं भरणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ब्लाऊज पीस घेऊन सुद्धा ही ओटी घरच्या घरी भरू शकता. आता संपूर्ण दिवसभर तुम्हाला ही ओटी तशीच तुमच्या कुलदेवीसमोर ठेवायची आहे. आता ही जी ओटी आहे तर ती तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या सुवासिनी स्त्रीला बोलावून ही जी ओटी आहे तर तिची ओटी भरून सुद्धा तुम्ही तिचा मानसन्मान करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या वस्तू घेऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. आणि जर कुलदेवीच्या ठाणावरती तुम्हाला जाऊन ही ओटी भरणं शक्य असेल तर त्या ठिकाणी जाताना तुम्ही हे सर्व साहित्य नेऊन तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या कुलदेवीची ओटी भरली तरीही चालणार आहे. तर ही जी सेवा आहे किंवा हा जो कुळाचार आहे तर तो आपल्याला वर्षातून एकदा का होईना आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता सध्या बघा अधिक महिना म्हणजेच अधिक मास चालू आहे आणि अधिक मास हा सेवा आणि उपासना करण्यासाठी किंवा पारायण ज्या काही सेवा आपण करतो तर त्याच्यासाठी अतिशय शुभ मानला गेला आहे. आणि म्हणून तुम्ही या अधिक महिन्यामध्ये एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी सुद्धा ही जी ओटी आहे आपल्या कुलदेवीची भरू शकता. आपल्या कुलदेवीचा अशा पद्धतीनं कुळाचार करू शकता. त्यासोबतच बघा आपल्याला आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचा जप हा आवर्जून तिथं बसून करायचा आहे. तुमच्या ज्या पण काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची.